আজকে কোর্টকে দিয়ে করিয়েছে। কোর্টের সবাই খারাপ নয়, আমি কোর্টকে সম্মান করি, কিন্তু যে ব্যক্তি এই রায় দিয়েছে যে ওবিসি রিজার্ভেশন থেকে মুসলিমদের বাদ দিতে হবে, আমি তাদের রায় মানি না, আমি মানব না। ওবিসি রিজার্ভেশন চলবে, এর জন্য উচ্চতর কোর্টে যেতে হলে যাব। এরা আমায় চেনে না যে আমি माथा নত করার লোক নই। नमस्कार, मी विलास आव्हाड, आपण पाहताय AV9 एक्सप्रेस। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये एकूण 7 टप्प्यामध्ये निवडणूक आहे। बहुतेक राज्यांमध्ये 1 टप्प्यात, 2 टप्प्यात, महाराष्ट्रात 5 टप्प्यात होती, काही राज्यांमध्ये 2 टप्प्यात होती, काही राज्यांमध्ये, आता उत्तर प्रदेशामध्ये 7 टप्पे आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 7च टप्प्यांमध्ये निवडणूक आहे। कारण आता हे उत्तर प्रदेशचा तर काही जास्त संवेदनशीलचा प्रकार वगैरे काही नाही आहे, पण पश्चिम बंगालमध्ये 2019 मध्ये आपण जे काही व्हायोलेशन पाहिलं असेल, निवडणूक झाल्याच्या नंतर जवळजवळ 2-4 महिने जे विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची झाली, याच्यानंतर पश्चिम बंगाल 2-4 महिने जळत होतं। अनेकांच्या राजकीय हत्या झाल्या, मग त्या TMCच्या झाल्या असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या झाल्या असतील, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या झाल्या असतील, लोकांची गोरगरिबांची घरं जाळली असतील। एकमेकांना टार्गेट करून अनेकांचे संसार पश्चिम बंगालमध्ये या इलेक्शन काळामध्ये आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील। ही गोष्ट आपण 2019 मध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर पाहिली आणि नंतर विधानसभेचं निवडणूक झाल्याच्या नंतर सुद्धा आपण काही लोकांना इथं पीडित होताना पाहिलेले। आज काही जे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री, आज त्या 3ऱ्यांदा मुख्यमंत्री आहे, या रोज नरेंद्र मोदींना तानाशाह बोलतात, हिटलर बोलतात। खरं तर नरेंद्र मोदी या देशाचे असे काही पंतप्रधान आहे की यांना रोज कोणीतरी शिव्या घालण्याचं काम करत असतं आणि हिटलर, तानाशाह, लोकशाही ज्यांनी काही धोक्यात आणली याचा अर्थ तरी या लोकांना कळतो का? ममता बॅनर्जींच्या या 13, 14, 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये शेकडो राजकीय हत्या झाल्या, गोरगरिबांचे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि ममता बॅनर्जी यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व असतात। कोणी कार्यकर्ते वगैरे करत नाही, ममता बॅनर्जींची ही प्रॅक्टिस आहे। ममता बॅनर्जींचं हे राजकारण करण्याची एक थेअरी आहे। त्या पद्धतीने जर राजकारण ममता बॅनर्जींनी केलं नाही तर ममता बॅनर्जींचा पक्ष सुद्धा राहणार नाही। आता आपण 7-8 वर्ष, जवळजवळ 2016 पर्यंत ममता बॅनर्जींच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा लागत नव्हते। 2016च्या नंतर ममता बॅनर्जी आणि कुटुंबावर, मग त्यांचे जे बाचेत अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मंत्र्यांवर झाले। पण सुरुवातीच्या काळामध्ये ममता बॅनर्जींनी ते दुसऱ्यावर कसे आरोप घसरवले, आपण यामध्ये नाही, आपला कोणी मंत्री असेल तर त्याला सस्पेंड केला असेल, काढून टाकला असेल, अशा प्रकारचं राजकारण केलं। पण या सगळ्या कटमनीमध्ये, भ्रष्टाचारामध्ये ममता बॅनर्जी स्वतः इन्व्हॉल्व असायच्या, पण त्या इतक्या अनुभवी आहे की लोकांना पटवून देण्यामध्ये इतकं त्यांचं सक्सेस रेट चांगलं आहे का मी नाही हे सगळं दुसऱ्यांनी केले, त्याच्यामुळे त्यांच्यावर थेट आरोप भ्रष्टाचाराचे चिटकले नाही। पण आजची परिस्थिती वेगळी आहे। ममता बॅनर्जींवर जे आरोप भ्रष्टाचाराचे झाले असतील ते अख्खे चिटकत आहे। ममता बॅनर्जी सुद्धा भ्रष्टाचारी आहे
हे पश्चिम बंगालचे लोक सुद्धा आता मान्य करतात. ते सारखं जे प्रकरण झालं, जो कोणी गुंड ममता बॅनर्जींच्या आश्रयाखाली शहाजान शेख 50-55 दिवस अक्षरशः ममता बॅनर्जींनी लपून ठेवला होता. या घटनेमुळे किंवा या प्रकरणामुळे ममता बॅनर्जींचं राजकीय करिअर अक्षरशः संपण्याची वेळ आली. शेकडो माता भगिनींना बंदिस्त करून त्यांच्यावर अनेक दिवस अत्याचार केलेला हा शहाजान शेख आणि त्याचे गुंड हे सगळे कार्यकर्ते टीएमसीचे ममता बॅनर्जींचे होते. सुरुवातीच्या काळामध्ये ममता बॅनर्जी ज्या काही पीडित होत्या त्या पीडितांच्या बाबतीत वाईट टिप्पण्या करत होत्या. काय या महिला खराब आहे, या भारतीय जनता पार्टीच्या महिला आहे, या टार्गेट करतात आहे मला किंवा मला बदनाम करण्यासाठी हे सगळं भारतीय जनता पार्टीचं षड्यंत्र आहे. किंवा विधानसभेमध्ये सुद्धा शहाजान शेखला त्यांनी प्रोटेक्शन दिलं. अनेक दिवस पोलिसांपासून शहाजान शेखला वाचवण्याचं काम सुद्धा ममता बॅनर्जींनी केलं. शेवटी जेव्हा हायकोर्टाच्या टिप्पणी केली, हायकोर्टाने जेव्हा सांगितलं की आम्हाला आता काहीतरी काम करावं लागेल, तेव्हा शहाजान शेख पोलिसांसमोर सरेंडर झाला. याचं काय कारण आहे? ममता बॅनर्जींनी अशा नालायक भ्रष्ट माणसाला प्रोटेक्शन दिलं किंवा त्याला आश्रय दिला. याच्यामुळं ममता बॅनर्जी एक स्त्री असून, महिला असून महिलांची बाजू घेतली नाही, तर एका बलात्कार्याची आणि अत्याचार्याची बाजू घेऊन ज्या ममता बॅनर्जी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतःचं करिअर सुद्धा अक्षरशः पाणी फेरलं त्याच्यावर. ही गोष्ट सुद्धा लोकांना आवडलेली नाही. मग आता ममता बॅनर्जी म्हणतात की तो दुर्दैवी प्रकार होता, संदेश खालीमध्ये झालं ते अतिशय वाईट होतं. तेव्हा तुम्ही सुरुवातीला जे बोलले त्याच्यानंतर तुमचे जे काही विधानं, जसं जसं तुमच्या गळ्यामध्ये हे संकट उतरते, तुमच्या लक्षात आलं की या संदेश खाली प्रकरणामध्ये पार्टीची छबी खराब झाली, पार्टीचं मोठं नुकसान यामध्ये होणार आहे. आपल्याला या गोष्टीतून सुट्टी नाही आणि भारतीय जनता पार्टीने याचा राजकीय फायदा घ्यायचा तो घेतलाय. राजकीय फायदा कुणी घेणारच आहे, राजकारण त्याचं होणारच आहे. कारण तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तुमचे गुंड त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळं संदेश खाली सारखं प्रकरण जे ममता बॅनर्जींना अडचणीत आणू पाहत होतं ते आणणारच आहे. पण ममता बॅनर्जींच्या बाबतीत ममता बॅनर्जी तुष्टीकरण करणार, मुसलमानांच्या बाबतीत एक कायदा, हिंदूंच्या बाबतीत एक कायदा. कधीतरी श्रीरामाचं नाव घेतलं तरी ममता बॅनर्जी आपल्या पोलिसांकडून अक्षरशः त्या श्रीराम म्हणणाऱ्याचा अंग फोडून काढायच्या, त्याच्या अक्षरशः कातडी सोलून काढायच्या. प्रभू श्रीरामांचं पश्चिम बंगालमध्ये नाव घ्यायचं हिम्मत कुणी करत नव्हतं. रामनवमीला कधी सुट्टी मिळत नव्हती. ताजिया, मोहरम, ईद यासारख्या उत्सवाला सुट्टी, सार्वजनिक सुट्टी असायची. हनुमान जयंती किंवा रामनवमी सारख्या हिंदूंच्या या सणांना, पवित्र सणांना कधी ममता बॅनर्जींनी सार्वजनिक सुट्टी दिली नाही. याचं कारण फक्त एका वर्गाला खुश करायचं, मुसलमानांना खुश करायचं आणि त्यांचे मत एक गट्टा आपल्या पार्टीला कसे पडतील हे बघायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की ममता बॅनर्जींनी रामनवमीच्या या सणाला सुट्टी दिली आणि स्वतःच रामनवमीचा उत्सव साजरा करून अक्षरशः रथयात्रा सुद्धा काढली. आता ममता बॅनर्जींना कळाले की आपण फक्त निवड मुसलमानांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही. आता पाणी भरपूर पुलाखालून वाहिलेलं आहे.
आपल्याला हिंदूंचे मतं पण पाहिजे, मुसलमानांचे मतं जर पाहिजे असेल तर आपल्याला बॅलन्स केलं पाहिजे. पूर्वी मौलवींना पैसे मिळायचे आणि मंदिरातल्या पुजाऱ्याला एक फुटी कवडी सुद्धा ममता बॅनर्जी देत नव्हत्या. तेव्हा अशी परिस्थिती आहे. आणि आज बोंब मारायची, आम्हाला केंद्र सरकार फंड देत नाही, हे देत नाही, ते देत नाही. पण ममता बॅनर्जी हे सांगतात का की अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण राज्यामध्ये केंद्राने पाठवलेल्या पैशामध्ये सुद्धा अनेक मिनिस्टर गोवलेले, अनेक पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि इथं हे प्रकरण पेंडिंग आहे. शिवाय आपल्याला जो काही GSTचा परतावा येतो किंवा आपल्याला जो काही केंद्राकडून फंड येतो, आपण त्याचा हिशोब जो केंद्राला द्यायला पाहिजे राज्याने तो आपण देत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही केंद्राकडून आलेल्या पैशाचा एक रुपयाचा हिशोब देत नाही तोपर्यंत आपल्याला केंद्र सरकार 1 रुपया सुद्धा रिलीज करणार नाही. ही गोष्ट सोयीस्कररित्या ममता बॅनर्जी लोकांना सांगत नाही. फक्त आम्हाला केंद्र पैसा देत नाही, भारतीय जनता पार्टी आमच्यावर दुजाभाव करते. तेव्हा ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. केंद्राची कुठलीच योजना लागू करायची नाही, काहीच करायची नाही. शिवाय हायकोर्टामध्ये अनेक गोष्टी ममता बॅनर्जींच्या विरोधात गेलेल्या आहे. सरकारच्या विरोधात अनेक याचिका दाखल आहे, अनेक तक्रारी आहे. आणि हायकोर्टाने अनेक वेळा ममता बॅनर्जींना फटकारलेलं आहे. ममता बॅनर्जींच्या विरोधात निकाल सुद्धा गेलेले. आता सुद्धा 2 दिवसापूर्वी जो मुसलमानांना जे काही 2016 मध्ये ममता बॅनर्जींनी अक्षरशः सगळ्या मुसलमानांना OBC म्हणून जे काही सर्टिफिकेट देऊन टाकलं ते हायकोर्टाने रद्द केले. आणि ठीक आहे, आता काही लोकांनी नोकरीमध्ये फायदा त्याचा घेतला असेल, त्यांना तर काय आता काढता येणार नाही. पण इथून पुढे ते लोक आता OBC नाहीये, ते पूर्णच्या पूर्ण रद्द झाले. आणि ममता बॅनर्जी एकदानिक पदावर बसलेले आहे, मुख्यमंत्री आहे. आणि त्या सार्वजनिक ठिकाणी रॅल्यांमध्ये असं म्हणतात की हायकोर्टाला काही निकाल द्यायचा तर देऊ द्या, मी तो निकाल मानणार नाही, हायकोर्टाचा आम्ही हे मानणार नाही. आणि नरेंद्र मोदींना रोज शिव्या देण्याचं काम ममता बॅनर्जी करतात. आणि हायकोर्टाचं मानणार नाही, घटनेचं मानणार नाही. या गोष्टी खरं तर सार्वजनिकरित्या ममता बॅनर्जींनी बोलल्या नाही पाहिजे. तुम्हाला एखादा जर निर्णय हायकोर्टाचा आवडला नाही किंवा तो तुमच्या विरोधात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. पण जोपर्यंत तुम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला नाही तोपर्यंत हायकोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर तुम्हाला करावाच लागेल. जर स्टे दिला असेल हायकोर्टाने या OBC आरक्षणाला जे मुस्लिमांना तुम्ही दिलं होतं, जोपर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टातून हायकोर्टाचा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत तुम्हाला हायकोर्टाच्या आदेशाचा पालन करावं लागेल, त्याचा आदर करावा लागेल. तुम्ही सार्वजनिकरित्या हायकोर्टाचा अपमान करू शकत नाही. त्याच्यामुळं ममता बॅनर्जींनी अशा प्रकारचं जे काही विधान केले, ममता बॅनर्जींनी जे घटनेच्या विरोधात किंवा बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधात या सगळ्या गोष्टी बोलून ममता बॅनर्जी आता असं वाटायला लागले की ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट हवी आहेत का. कदाचित 4 तारखेनंतर जो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही एक गोष्ट भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे. भ्रष्टाचार चरणसीमेवर आहे. केंद्राच्या सगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला ममता बॅनर्जींकडून.
कायदा आणि सुव्यवस्था एकदम खराब झाली आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या ममता बॅनर्जी कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल मानत नाही. सार्वजनिक ठिकाणी सांगतात की आम्ही निकाल मानणार नाही. ईडी CBI सारख्या संस्थांना ममता बॅनर्जी मानत नाही. त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अटक करण्यापर्यंत ममता बॅनर्जी पोहोचल्या आहेत. त्या लोकांना मारण्यापर्यंत सुद्धा ममता बॅनर्जी पोहोचल्या आहेत. त्याच्यामुळे असं वाटतंय की ममता बॅनर्जी स्वतःच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करतात आहे का? कारण ही सगळी परिस्थिती अशी आहे की राष्ट्रपतीने जर राज्यात राष्ट्रपती राज्यपाल राजवट जर लागू केली तर कोर्ट सुद्धा काही करू शकत नाही. कारण ममता बॅनर्जी त्याच दिशेने ममता बॅनर्जी पाऊल टाकतात आणि त्याला योग्य ते पोषक वातावरण ममता बॅनर्जी बनवतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आपण एक कधीतरी असं सुद्धा म्हणू शकतो की शिशुपालाचे 100 अपराध भरल्यावर कधीतरी श्रीकृष्ण शिशुपालाला शिक्षा देतोच. त्याच पद्धतीने ममता बॅनर्जींचे सुद्धा आता 100 अपराध भरण्याची वेळ आली आहे आणि कदाचित या निकालाच्या नंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.